नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। इयत्ता 8वी मार्गदर्शिका सराव संच 2.5 यामधील उदाहरणे आपण अभ्यासत आहोत। त्यातील 13 उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत। आता यामधील चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता यामधील 14वे उदाहरण बघा काय आहे। 13चा वर्ग गुणिले 3चा वर्ग कंसात 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग छेद 169 गुणिले घनमुळात 3चा 12वा घात बरोबर किती। इथे 4 पर्याय आपल्याला त्यांनी दिलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, 13चा सोपं रूप देऊन घ्यायचं ह्या समीकरणाला। म्हणून 13चा वर्ग किती येतो 169 गुणिले इथे पाया 3 गुणिले 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग, म्हणजे इथे पाया 3 हा समान आहे, इथे घात किती 2 आहे आणि गुणाकार असल्यामुळे आपण त्या घातांकांची काय करत असतो, बेरीज करत असतो। त्याप्रमाणे आपण बेरीज केली, 2 + 2 4 म्हणून 3चा चौथा घात इथे आपण लिहून घेतला। आता इथे 169 छेदात तसेच लिहून घेतले आणि घात 3 घनमुळामध्ये 3चा 12वा घात असं आपण लिहून घेतलं। आता इथे पुढे बघा 169 काय झाले, कॅन्सल झाले। 3चा चौथा घात छेद हा 3चा 12वा घात छेद 3 हे घनमुळातले 3 आहेत। मग इथे हा 3नी ह्या 12ला भाग दिल्यावर किती येतात, 4 येतात। म्हणून 3चा चौथा घात छेद 3चा चौथा घात बरोबर किती येतं। आता हे पण कॅन्सल झाले, 3चा चौथा घात 3चा की किती येतं, 1 उत्तर येतं। म्हणजे इथे पर्याय क्रमांक किती आहे, 3 आहे। आता प्रश्न क्रमांक 15 बघा। चौकटी कंसामध्ये कंसात 3/2चा 6/5वा घात गुणिले कंसात 2/3चा वजा 4/5वा घात छेद 5 कंसात 5/6चा वजा 6वा घात आणि 5/6चा कंसात 5/6चा 8वा घात चौकटी कंस पूर्ण आणि पूर्ण कंसाचा 0वा घात बरोबर किती। आता इथे 4 पर्याय दिलेत, 4 पर्याय दिलेत म्हटल्यावरती आता आपण घातांकाचे नियम अभ्यासलेले आहेत। मग त्यानुसार ही जर टर्म आपण ए धरली तर एचा 0वा घात किती असतो, बरोबर 1 त्यांनी आपल्याला तिथे नियमांमध्ये सांगितलेले आहेत। मग त्याप्रमाणे ह्या पूर्ण टर्मचा घात 0 आहे, म्हणजेच तो किती आहे, 1 आहे। म्हणून याचा पर्याय क्रमांक किती येतोय, 4, म्हणजे उत्तर येतं याचं 1। आता हा प्रश्न क्रमांक 16 बघा काय आहे। जर 0.00243 गुणिले 0.00032 बरोबर चौकटी कंसात 6 गुणिले 10चा xवा घात आणि चौकटी कंसाचा 5वा घात तर x बरोबर किती। म्हणून हे 4 पर्याय इथे दिलेले आहेत बघा। मग आता आपण काय करणार आहोत की हे 0च्या पुढे पूर्णांक आणि त्याच्या पुढे किती संख्या आहेत, 5 संख्या आहेत। म्हणून मग आणि हे 0च्या पुढे पूर्णांक म्हणजे ह्या वजा ह्यांना चिन्ह कुठलं येणार आहे, वजा येणार आहे। म्हणून 243 गुणिले 10चा वजा 5वा घात, कारण ह्या पूर्णांकाच्या पुढच्या संख्या आहेत, म्हणजे त्या नंबर लाईनच्या डावीकडच्या बाजूच्या संख्या। आता इथे पण सेम तेच आहे, इथे पण पूर्णांकाच्या पुढे 5 संख्या आहेत, म्हणून इथे पण आपण 32 गुणिले 10चा 5वा घात असं केलं बरोबर। हा काय केला, हा कंसाचा विस्तार करून घेतला, 6चा 5वा घात आणि 10चा 5xवा घात। मग आता इथे काय केलं आपण, 10चा वजा 10वा घात, का तर हा 10 आणि हा 10 या दोघांचा घात किती येतो, वजा 5 वजा 5। मग आता गुणाकार आहे म्हटल्यावर इथे बेरीज जर केली तर वजा 5 किती येतं, वजा 10 येतं। मग आता ह्या 6चा 5 वेळा इथे गुणाकार केला आणि हे 243 आणि हे 32 काय केले, इथे गुणाकार भागाकारात इथे घेतले खाली आणि गुणिले 10चा 5xवा घात तसाच घेतला।
मग आता आपण काय केलं, 10चा वजा 10वा घात बरोबर हे 6 6 36 गुणिले 6 6 36 गुणिले 6 तसेच लिहिले. 243 म्हणजे किती, 81 गुणिले 3 म्हणजे 243 येतात आणि 8 गुणिले 4 किती येतात, 32 येतात गुणिले 10चा 5x घात. आता इथे हे 3 आणि 4 किती येतात, गुणाकार केले तर 12 येतात. म्हणून मग यांनी काय केले, ह्या 36ला भाग दिला, तो येतो 3, 12 36 आणि 9 आणि ह्या 36 आणि 81ला भाग दिल्यावर 9 चोक 36 9 9 81. मग हे किती येतात, 3 गुणिले 4 गुणिले 6 म्हणजे 3 गुणिले 6 गुणिले 4 किती येतात, 24 इथे लिहिले आपण. 9 गुणिले 8 इथे खाली लिहिले. मग यांचा आपण भागाकार केल्यावरती आपल्याला काय मिळतं, 1 गुणिले 10चा 5वा x, 10चा 5x हा घात मिळतो. मग आता आपण काय केलेलं आहे, x बरोबर 10 वजा 10वा घात, 10चा वजा 10वा घात छेद 10चा 5वा घात इथे आपण लिहून घेतलं. मग 5नी या वजा 10ला काय केलं, भाग दिला, तो आला 2 आला, म्हणून x बरोबर -2 म्हणजे याचा पर्याय क्रमांक किती येतोय, 3 येतो, -2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता 17वा प्रश्न बघा, एक कंसात xचा a घात कंस पूर्ण वजा b वजा c घात गुणिले xचा b घात कंस पूर्ण a वजा कंसाचा a अधिक c घात आणि गुणिले xचा c घात कंस पूर्ण कंसाचा a वजा b घात बरोबर xचा वर्ग, तर ab बरोबर किती असा प्रश्न विचारलाय. इथे 4 पर्याय त्यांनी दिलेत. मग आता आपण काय केलं, इथे या घातांकांचा क्रिया करून घेतलेली म्हणजे गुणाकार करून घेतला, म्हणून xचा ab गुणिले xचा वजा ac, xचा ba अधिक xचा bc, xचा ca वजा xचा वजा bc. मग आता हा वजा ac आणि ca xचे हा काय झाले, कॅन्सल झाले. इथं हा एक्सचा बी सी आणि एक्सचा वजा बी सी हे पण कॅन्सल झाले. मग बरोबर राहतात का, इथं एक्सचा ए बी गुणिले एक्सचा बी ए बरोबर एक्सचा वर्ग. मग आता इथे हे एक्स एक्स पण काय झाले, कॅन्सल झाले. आता हे 2 ए बी का, तर हा ए बी हा ए बी यांचा गुणाकार झाल्यामुळे इथे हे 2 ए बी आले. हा एक्स गेला, हा एक्स गेला, म्हणून 2 ए बी बरोबर 2, म्हणून ए बी बरोबर 1. मग इथं पर्याय क्रमांक किती येतो, 2 येतो. आता प्रश्न क्रमांक 18 बघा, 0.04 कंसाचा 1/2 घात कंसात 1/81चा 3/4 घात गुणिले 27 गुणिले 0.008चा 1/3 घात छेद 125चा 1/3 घात गुणिले 0.04 गुणिले घनमुळात 3/3 वर्गमुळात 8 घनमुळात 3 आणि 8 गुणिले 2चा वजा 1 इथे पर्याय दिलेत. आता बरोबर इथे प्रश्नाचे विचारले किती. आता इथे हा 0.04चा 1/2 म्हणजे किती येतो, म्हणजेच ह्याचा असा हा वर्गमुळामध्ये घेतला तर हा किती येतो, वर्गमुळात 0.04 असं त्याचा अर्थ आहे. म्हणजेच 0.04चा 1/2 म्हणजेच वर्गमूळ याचं काय निघणार आहे, 0.2 निघणार आहे. आता 1/881 म्हणजे किती येतं, तर हा 81चा 4था घात आणि त्याचा 3रा घात असा त्याचा 1/3 घात असा त्याचा अर्थ होतो. 4थं मूळ व 3रा घात असा त्याचा अर्थ होतो. मग आपण काय केलं, 81चा 4 वेळेला गुणाकार, 81 म्हणजे किती, 3 गुणिले 3 गुणिले 3, 3चा 4 वेळेला गुणाकार आहे, तो इथे तुम्हाला मी करून दाखवला आहे. मग आता छेदामध्ये 125चा 1/3 म्हणजे कुणाचं घनमूळ आहे, 125 5चं. मग हा 0.04 काय आहे ते तसंच आपण लिहिलं आणि हां हे राहिलं 0.008चा 1/3 म्हणजे हा कुणाचा आहे, 0.2चाच 3रा घात आहे, कारण 2चं घनमूळ किती येतं, 8 येतं आणि इथे 2चं घनमूळ 8 येतं, म्हणून इथे हा 2 घेतलेला आहे, म्हणून घनमुळात 8 आहे ना इथे, म्हणून हे 2 आहे आणि 2चा वजा 1 म्हणजेच किती असतो, तो 1/2 येतो, तो वजा 1 म्हणजेच 1/2. मग आता इथे आपण काय केलेलं आहे,
हे 0.2 आणि हे 0.2 आणि हा 0.04 यांचा काय झाला, हे कॅन्सल झाले एकमेकाला. मग हे 1/3चा घनमूळ म्हणजेच किती येतं, 1/27 येतं. 3चं घन किती येतं, 27 गुणिले 27. तसंच 5 गुणिले, आता हे 2 कॅन्सल झाले इथे. हा 2 ह्या 2ला कॅन्सल झाला. म्हणजे या 2 वजा 1चा अर्थ काय, 2चा घातांक वजा 1चा अर्थच असतो 1/2. म्हणून हे 2 कॅन्सल झाले, राहिले फक्त किती, 1. मग इथे 5 गुणिले 1 म्हणजे हे 27 हे 27 गेले. 5 गुणिले 1 किती येतं, 5 येतं. म्हणून 1/5 म्हणजेच या प्रश्नाचा उत्तर किंवा पर्याय हा किती आहे, 2 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सराव संच 2.5 मधील सगळी उदाहरणं अभ्यासलेली आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. मला अशी आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील. धन्यवाद.